आपण बघितलं जरांगे पाटील यांनी सुद्धा माफी मागितली असं म्हणतायत नवनाथ वाघमारे मागायला पाहिजे। मात्र या सगळ्यामध्ये जी 24 तासशी बोलताना वाघमारे यांनी पश्चाताप व्यक्त केलाय। पुन्हा अशा प्रकारे जर वक्तव्य आपण केलं तर या सगळ्यामध्ये महाराष्ट्रातल्या बहिणींनीच मला फासावर चढवावं, भर चौकात फासावर चढवावं, अशा प्रकारची प्रतिक्रिया वाघमारे यांनी जी 24 तासच्या माध्यमातून आपली भूमिका मांडलेली आहे। त्यांना पश्चाताप होत असल्याचं पाहायला मिळतंय। मराठा समाजाच्या मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणं ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या चांगले टाळलेले आहे। ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी जालन्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसंच मनोज जरांगे पाटील यांनी देखील वाघमारेंना इशारा दिलाय। दरम्यान यानंतर वाघमारेंनी विधानावर स्पष्टीकरण दिलंय। लेकी बाळींविषयी बोलण्याच्या ओघामध्ये बोलून गेलो, त्याबद्दल खेद व्यक्त करतो असं वाघमारे यांनी म्हटलेलं आहे। ओबीसींना शिवीगाळ करणारे जरांगे कधी माफी मागणार असा सवालही वाघमारे यांच्याकडून करण्यात आलेला आहे। बावनकुळे साहेबांनी सांगितले माझी सून मराठा आहे, माझी बायको कुणबी आहे, त्यांच्या घरात सगळे सोयरे घुसले असतील आणि बावनकुळे साहेबांचे एकट्याच्याच नाही, अनेक मंत्र्यांच्या घरात मराठ्यांच्या मुली घुसलेल्या आहेत। म्हणजे ओबीसींच्या मंत्र्यांचे गोंडस मुलं दिसले, ओबीसींच्या मंत्र्याचे सुंदर मुलं दिसले आणि पैसा दिसला की मराठ्यांच्या मुली ओबीसींच्या घरात घुसल्यात। आणि मग जर मराठ्यांच्या मुलीच्या ऐकून जर हे मंत्री जर ओबीसींचा वाटोळा करत असत तर त्यांनी समोर येऊन सांगावं की आम्हाला ओबीसींशी घेणं देणं नाही। हिंदू असल, मुस्लिम असल, बौद्ध असल, कुठल्याच जातीतल्या लेकी बाळीला कधी बोललो नाही, कधीच बोललो नाही आणि गरीब समाजाला सुद्धा बोललो नाही, नेत्याला बोललो। पण मराठ्यांच्या लेकी बाळीवरती जर कोणी बोलणार असेल 100% ती घुरट पैदाशी, 100%। कारण ज्यांच्या तोंडातून लेकी बाळींबद्दल असं येतंय जाहीरपणानं मीडियावरती, 100% ही वड्या वगळीचीच अवलाद आहे। मनोज जरांगे ज्या दिवशी माफी मागतील, आमच्या वंजाऱ्याची माफी मागतील, धनगराची मागतील, माळ्याची मागतील, आमच्या मुख्यमंत्री महोदयांची मागतील, आमच्या बावनकुळे साहेबांची मागतील, एकनाथ शिंदे साहेबांची मागतील, अनेक मंत्र्यांचे आई वडील काढले त्यांची माफी मागतील, त्यावेळी काही क्षणाच्या मी माझी मोठ्या मनाने कानाला धरून माफी मागल। परंतु ज्या मी पुण्यातून बोलून गेलोय त्याचा मला अत्यंत खेद आहे। मी बोलण्याची माझा कुठलाही मानसिकता नव्हती, बोलण्याच्या ओघात मी बोलून गेलो आणि येणाऱ्या काळात मनोज जारंगेंनी माफी मागितली, मी कानाला धरून माफी मागल आणि येणाऱ्या काळात माझ्या भगिनीविषयी माझ्याकडून कधीही अपशब्द निघणार नाहीत।